विकास। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनाच तुम्हाला विजयी करावे लागेल असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे। माझ्या शिवसैनिकांच्या शिवसैनिक सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो। त्यांच्यापैकी सुद्धा अनेकांना वाटत होतं की आम्हाही मोठं उभं राहिलं तर काय झालं, आम्हाला सुद्धा संधी मिळाली पाहिजे। पक्षाच्या पडत्या काळामध्ये 2014 साली अशा पद्धतीनं हे आजचे प्रतिस्पर्धी उमेदवार अचानकपणे शिवसैनिक निवडीवर केली। तुम्हाला कोणाला किती माहित आहे मला माहित नाही, पण हे उदय सामंत त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ईव्ही फॉर्म घेऊन आले। फॉर्म भरायचा म्हणून झेंडे बिंडे सगळे सावड्यातून सगळे गोळा करून घेऊन आले होते। ते गपचूप घरात ठेवला। शिवसेनेचा ईव्ही फॉर्म कधी गपचूप घेऊन आले होते हे राष्ट्रवादीला पण कळलं नाही आणि कोणाला कळलं नाही। राष्ट्रवादी राहिली बाजूला, यांनी सेनेचा फॉर्म भरून टाकला। सेनेचा फॉर्म सेनेच्या शिवसैनिकांनी आमचा सेनेचा झेंडा फडकतोय म्हणून त्यांना निवडून दिलं। त्यांना म्हाडाचं चेअरमन पण उद्धव साहेबांनी दिलं आणि कालच्या निवडणुकीमध्ये त्यांना मंत्री सुद्धा केलं ना, मंत्री पण केलं आणि शेवटी त्यांनी उद्धव साहेबांचा विश्वासघात केला। आज त्याबद्दल त्यांना खंत नाही, त्यांना खेद नाही। ते भागाभागामध्ये जाऊन सांगतात माझ्यावर टीका करणार, मी टीका करावी, मी कोणावर टीका करणार नाही, मी कोणावर उत्तर देणार नाही, मी कोणाबद्दल काही बोलणार नाही, फक्त टोमणे मारायचं काम करतात। टीका करायची पण मी टीका करत नाही म्हणजे लोकांना टोमणे मारायचे। मारतात की नाही मारतात खरं सांगतात। टोमण्याचं बोलणं असतं की नाही, बंद टोमण्याचं बोलणं असतं की नाही, आणि वरती सालसूतपणाचा आवाज आहे, सालसूतपणाचा आवाज आहे का। त्यांनी उद्धव साहेबांना पण फसवलं, मी तुम्हाला आज सांगतो भारतीय जनता पार्टीने एकनाथराव शिंदे एकत्र असल्यामुळं त्यांचा नाईलाज झाला, त्यापेक्षा त्यांनी आता एकनाथ शिंदेला पण फसवलं असतं। एकनाथ शिंदेला पण त्यांनी आता फसवलं असतं। आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, विनंती एवढ्या करताय, मी शिवसैनिकांना धन्यवाद देण्याकरता म्हणजे उभा राहिलो। शिवसैनिकांना धन्यवाद एवढ्या करता देतो, मला अभिमान वाटतो तुमच्या पदाधिकाऱ्यांचा, आमच्या शिवसेनेच्या लोकांचा। त्यांना माहित आहे की आज ते करतायत ते व्यक्ती म्हणून काम करत नाहीये, ते कोण माणूस म्हणून काम करत नाहीये, ते कोणाला हरवल्या करता जिंकण्याकरता म्हणून ते काम करत नाहीये। त्यांच्या मनामध्ये एक सल आहे, त्यांच्या मनामध्ये एक वेदना आहे, त्यांच्या मनामध्ये दुःख आहे। त्यांच्या मनामध्ये दुःख हे आहे की आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आमच्याच लोकांनी विश्वासघातानं त्या मुख्यमंत्री पदावरून खाली येऊन अपमानित केलंय आणि जे स्वतः बसले त्यांना खाली ओढायचं म्हणजे ओढायचं। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारार्थ पावस येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार बॅटिंग केली। समाधान ही बाजारात पैसे देऊन विकत मिळणारी गोष्ट नाही। समाधान हे मान्यवर आहे, समाजाने मान्यवर आहे। एक जर ग्लासभर पाणी असेल आणि जर अर्धा ग्लास भरला असेल आणि पाणी तर मला जर दाखवला तर माझ्यासारखा म्हणणार भरपूर भरलाय, आणि ज्याचं समाधानच नाही तो म्हणणार काय आहे शिपीभर पाणी आहे, भरलेला असतो तो शिपीभर म्हणणार की काय म्हणणार। आणि समाधान मान्यवर आहे सर्वांनी। लोकसभेला सगळ्या जातीपातीच्या लोकांनी, धर्माच्या लोकांनी एकत्र आला, तसे एकत्र या। मुस्लिम बांधवांना पण मी सांगेन एकत्र या। ही निवडणूक वेगळी होती, ही निवडणूक वेगळी आहे असं समजू नका। ही निवडणूक जरी वेगळी असली तरी आज महाराष्ट्र हा गुजरातच्या आणि दिल्लीश्वरांच्या ताब्यामध्ये गेला। महाराष्ट्राच्या महायुतीच्या नेत्यांना आता कुठलाही व्हाईस राहिलेला नाही, त्यांच्या विचारांना त्यांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही। तिकडून इशारा होतो, तिकडून, आणि म्हणून तो इशारा काल परवा सुद्धा जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन महाराष्ट्रामध्ये बोलले, काय बोलले, बटेंगे तो कठीण। अरे कोण म्हटणार आहे,
कोण कोणाला काटणार आहे, कोण कोण किसको बटाएगा, कोई किसको बटाएगा नहीं। आम्ही महाराष्ट्रातले लोक सगळे या बंधनाने एकत्र नांदतोय की नाही नांदतोय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी पावस पंचक्रोशीतील मतदारांजवळ संवाद साधताना जोरदार मनोगत व्यक्त केले। यावेळी पावस पंचक्रोशीतील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच्या करताना शिवसैनिक पेटून काम करतो, याच्या करताना शिवसैनिक निष्ठेने काम करतोय आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सुद्धा मला माझी विनंती आहे, या पवित्र कार्यामध्ये तुम्ही हातभार लावा, तुम्ही हातभार लावा, तुम्ही सुद्धा मदत करा। शेवटी या ठिकाणी अशा पद्धतीनं एखादं जर आपलं शेत असेल, तुम्ही शेतकरी मंडळी आहात, ती शेतामध्ये जर शेत तुम्ही पिकवल्यानंतर किंवा शेत पेरणी केल्यानंतर, लावणी केल्यानंतर त्या शेतामध्ये चांगल्या प्रकारची शेती व्हावी, चांगल्या प्रकारचं धान्य पिकावं अशी तुमची इच्छा असते, परंतु त्या शेतामध्ये सुद्धा कधीतरी पाखड उगवते। पाखड माहिती की नाही? पाखड येतो वरती त्या शेतामध्ये, तो शेतामध्ये आलेला पाखड त्या शेतापेक्षा भातापेक्षा जास्त जोमानं वाढायचा प्रयत्न करतो, जास्त जोमानं फुगवायचा प्रयत्न करतो। तो शेतातल्या आपल्या भातापेक्षा अधिक मोठा होतो, अधिक चांगला दिसतो। तो पाखड तुम्ही ठेवता शेतामध्ये? शेतामध्ये भेंडी करताना तो काढून टाकता की नाही करता? ठेवता काय? भातच ठेवता ना? आता पाखड ठेवायची, भात ठेवायचा, भात ठेवायचा ना? हा वाढलेला पाखड हा उचलून टाकायचा, म्हणजे टाकायचा। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।